कुठे ट्रायपॉड? घरी आहे. माझा ट्रायपॉड बघशील ना तू येडा होशील. तू बघशील एवढा भारी ट्रायपॉड. काय बोलतो येडा होणार मी? मग नको दाखवा. नको दाखव. येडा होणार तर कशाला दाखव? ट्रायपॉड वरती तुलाच ठेवणार. कुठे ट्रायपॉड कुठे? ट्रायपॉड घरी आहे. जा घेऊन ये ना. आता नाही. मग चला आता गेम खेळायला. कोणाला सांगतो हा सांग. पण चलो भाई आता आम्ही चाललो फुटबॉल खेळायला. ट्रायपॉड काय झालं? नाही काय होत. माय महाग आहे ट्रायपॉड. अरे नाही काय होत भाई, तू आण मी चोरतो. उलटी सायकल दाखव. हे बघ आता, बघ आता, हे आपण आता पेनल्टी मारायची. तू काय केलं आज? हलवलंय. अरे बॉलला हलवून टाकला काय तू? 5-5 लवडे. 3 म्हणजे तू एकटा 3 मारणार आणि आम्ही असेच बघणार. मी रेकॉर्ड करतो. मला दे. नको कशाला रेकॉर्ड? ये फुल एकदम सिनेमॅटिक. नको आहे सिनेमॅटिक वगैरे. चले बाय शूट, चल शूट पहिला पण मारतो. असं 12-13 सिनेमॅटिक शॉट. 7 पावलं गेले असे मोठे पावलं 7. सिनेमॅटिक. हलू नको काय बरं. एडिटला काय लावू? बॉडी फ्लिक्स. बॉडी फ्लिक्स. हा हा हा. ए कंटेंट. ए एकदा सगळ्यांचे 5-5 ए सिनेमॅटिक. सगळ्यांचे 5-5 शॉट. असं परत एकदा दादा. गोल फिर लवडा गोल. अरे इथे आहे की इथे असे तू फिर. सिनेमॅटिक. जेठा भाई ए पहिला ते 12 स्टेप नीट घ्या भाई. चीटिंग नाही पाहिजे. हरले आमची टीम भाई. ते चुत्याला ए तुला दिली नाही पेनल्टी? दिली नाही आता. मोरे गेला ना गोल. मी बरू काय जेठा क्या बोलताय बाकी? इधर भाई प्रशांत भाई. अरे भाई एकदम कॅमेरा चले बार ये भाई गोल केला आमचा भाई. माझ्यापेक्षा बाहेर मारला. हा भाई माझ्यापेक्षा बाहेर मारला तू. नाही बरोबर. बरबाद भाई. गोल मार दे आता. ये तीसरा है. तुम्हारे 3 हो गए. अभी 2 बचे. 2 बचे. तेरे 2 बचे अभी. दो ही है. मार भाई. ये भाई इथे आपल्या टीम मध्ये इथे ये भाई. आपल्या टीम मध्ये येतो. ये निखिलाला उभा कर आपल्या बरोबर भाई. सुमितला पण भाई मला पण एक तुला काय एक पाहिजे? एक जा गोलच्या पाठी उभा राहा. एक जा गोलच्या पाठी उभा राहा. कच्चा लिंबू आहे तू. कच्चा लिंबू याच्यात. दादा मला देना. लवकर घे. चल पाया शिड्यांवर. हाँ इसका रॉजर है. हाथ छोड़. हे दही हात चोळ. मूड बंद आहे. हाताला लागला त्याच्या. ए आता लास्ट गोल. आता ब्लॅकी मारणार त्याच्यात ठरणार. आता व्हिडिओ काढायचा राहिला भाई. हा पण हागला. लास्ट शूट आहे. लास्ट शूट आहे आमची. झाले ना 5. भाई तुझ्यावर आहे आता सगळं. नाही तू नाही भाऊ. तू कच्चा लिंबू बाजूला. गोलच्या पाठी उभा राहा. खाली मारायचं. हा जसा ह्यानी मारला तसा. खाली मार. हारली व्हायचं आमची टीम. अरे पण तू खेळतच कुठे होता? मी होतो ना तुम्हाला
नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द व्लॉग. आणि आमचं सगळं खेळून मिळून झालं. त्यानंतर आम्ही सगळेजण भेटलेलो, पण मी शूट नाही केलं कारण की आम्ही सिरीज बघत होतो मित्रांनो. अमेरिकन मॅन हंट, ओसामा बिन लादेनची सिरीज बघत होतो. 3 एपिसोड होते, चांगले 1-1, 1.5 तासाचे. एवढे रमलो की आधी माझ्या घरी बघत होतो, मग माझ्या घरनं साहिलच्या घरी उठून गेलो, इकडे तिकडे उठून गेलो आणि कशी बशी ती सिरीज आम्ही कंप्लीट केली. आणि आता आम्ही चाललो आहे बाहेर, भेटू होतं तिथे गेल्यावर. कुठे चालू सांग. मी नाही सांगणार, हे लोकांना कळणार. तर मित्रांनो, आत्ता मगाशी जी आम्ही पिक्चर बघत होतो मुरांबा, तर तो पिक्चर आता संपला आहे. आणि माझा वन ऑफ दी फेवरेट मूवी आहे तो मुरांबा. मला खूप आधीपासून तो पिक्चर आवडतो. मी तो थिएटरमध्ये बघितलेला, त्यानंतर घरी 2-3 वेळा बघितला आहे, त्यानंतर आत्ता परत एकदा बघितला. दिवसाने मी परत बघितला कारण अशा गोष्टी थोड्याशा झाल्या की त्याच्यामुळे मला असं वाटलं बघूया मुरांबा बघूया. खूप दिवसानंतर अशी एक इच्छा झाली, गाणी ऐकली तर त्याच्यामुळे ती थोडी इच्छा झाली मुरांबा. आणि मुरांबा बघताना असे म्हणजे मी सांगतो की मला असं फार ते असं मजा येते. तो एक प्युअरनेस दिसतो, ते इमोशन्स असतात आणि ते सगळं बघून असं अंगावर असं भरून येतं एकदम. त्यात काय काय मुवमेंट आहेत की त्यातले जे 2 कॅरेक्टर आहेत, आमे आणि मिताली, त्यांचं जेव्हा भांडण चालू असतं तेव्हा बॅकग्राऊंडमध्ये अचानक ते पाठून धूर येत असतो, तर ते सिम्बॉलिझम काढले. किंवा त्याची आई आणि तो बोलत असतो तेव्हा अचानक त्याच्या डोक्याच्या पाठी लाईट लागते, ते सोल्युशनवाली एकदम असं घर डायरेक्ट प्रकाशित होतं, त्याच्या चेहऱ्यावर लाईट येते. सो त्या सगळ्या गोष्टी एकदम असं जबरदस्त वाटतात. आणि मला तो पिक्चर नेहमी बघताना मला खूप असं जवळचा चित्रपट वाटतो तो. आणि त्या चित्रपटाचे डिरेक्टर आहेत वरुण नार्वेकर, मी त्यांना पण एकदा मेसेज वगैरे केलेले, म्हणजे आमचं बोलणं झालेलं आहे की त्यांना बोललो खूप जबरदस्त पिक्चर आहे बोललो तुमचा हा. तर डिरेक्शन बोललो मला फार आवडलं, कारण त्याचा एक मी रील केलेला की एक गाणंही त्यातलं चुकतं आहे म्हणून. सो ते गाण्याचं व्हिज्युअल्स त्यांचे होते, मी त्या गाण्याचा वापर व्हिज्युअल्स वेगळे घेऊन केलेला, म्हणजे माझे स्वतःचे व्हिज्युअल्स घेतलेली, त्याला माझी एक स्वतःची स्टोरी बनवली, गाणं तेच वापरलं पण त्याची ती स्टोरी वापरलेली. सो त्यामुळे तो मला फार स्पेशल आहे. आणि बट ऑब्वियस अमय वाघ आहे आपला फेवरेट ॲक्टर, आणि मिताली पालकर आहे त्यात, नो डाऊट. सो त्यात सचिन खेडेकर आहेत, परत त्या ताईचं नाव सगळं चिन्मयी ताई राघवन. तर त्यांनी कामच जबरदस्त केलं यार, म्हणजे नेक्स्ट लेवल. त्यांनी ते काय बोलतो कन्व्हर्सेशन, संवाद विवाद कमाल, म्हणजे जबरदस्तच केले, त्यांना तोडच नाही. आता हा झाला सगळा फिल्मचा भाग. आता येतो आपल्याला पर्सनल ओपिनियन, आपल्याला काय वाटतं, म्हणजे मला काय वाटतं पर्सनल ओपिनियन माझं त्या चित्रपटामध्ये. तर खूप असा फील गुडवाला मूवी येतो, म्हणजे शेवटचा सीन जेव्हा होतो ना तेव्हा ऑटोमॅटिक त्याचे जरा डोळे भरतात माझं तरी होतं ते की तो सीन असा अंगावर येतो माझ्या बघताना, अरे वा वा, अरे जबरदस्त. असं गोष्टी अशा धपाधप असं कोणीतरी बॉल फेकून मारल्यासारखे हिट होतात. आणि ते असं कळतं की अरे ह्या गोष्टी फार बरोबर आहेत, ह्या गोष्टी अशा केल्या पाहिजेत, हे केल्या पाहिजे. कमालच आहे. कसं वाटलं तुला चित्रपट बघून? म्हणजे पहिल्यांदा हां, बट मजा आली. मजा आली. बरं, एवढं लांब येऊन तो पिक्चर बघणं मजा. आम्ही स्पेशली काय झालं याच्या घरी आम्ही सिरीज बघत होतो. तर सिरीज बघता हां, तर याच्या घरी आम्ही सिरीज बघत होतो. आणि मगाशी मी सांगितली अमेरिकन मॅन हंट, ओसामा बिन लादेन. सो ती बघितली. तर ती सिरीज आम्ही वनगोमध्ये बघितली. आणि मला संध्याकाळी माझं खूप, मी खेळून आलो त्यानंतर आंघोळीला गेलो तेव्हा मी मुरांबामधली गाणी ऐकत होतो. तेव्हाच मला मन झालेलं की यार मुरांबा बघायचं आहे. सो माझी फार इच्छा झालेली म्हणून तो आज चित्रपट बघितला. आणि काय बोर नाही झालं, कसा कधी वेळ गेला काहीच कळलं नाही पिक्चर बघताना, की आमचं शेवटी झालं रे संपला. आणि कळलंच नाही की 2-2.5 तासाचा तो पिक्चर होता आणि एवढ्या लवकर कसा काय तो संपला. कमाल. कधी कधी शब्द नसतात नाही बोलायला, काही फिलिंग एक्सप्रेस करायला ना शब्द नसतात नाही की कसं तुम्हाला सांगू. सगळ्याच गोष्टी कशा कितपत अशा म्हणजे काय बोलतो, कसं त्याला मी वर्णन करू, त्याचं एक्सप्लेन कसं करू तुम्हाला, ते कधी कधी मला कळत नाही. सो
मला असं वाटतं की त्या पिक्चर किंवा कुठली पिक्चर किंवा कुठली भावना व्यक्त करताना मलाही शब्दात जास्त व्यक्त करता येत नाही. तर त्याचं माध्यम असतं ते व्हिडिओज बनवणं आणि त्यातनं मी नेहमी माझ्या फिलिंग्स अशा एक्सप्रेस करत असतो. मला ते फार बडबड झाली आहे व्हिडिओमध्ये, पण हेच आहे ना डेली लाईफमधलं. मला वाटतं डेली लाईफ ब्लॉग म्हणजे काय की मी कुठे जातो आहे किंवा कुठे काय करतो ह्याच्यापेक्षा माझ्या आयुष्यात काय चाललं आहे डेली लाईफमध्ये आता काय घडतं आहे, कसं घडते, सिच्युएशन कशी असते, काय असतं. दिवसभर मी इथे गेलो, आज इथे आलो, मग इथे आलो, मग इथून हे केलं याच्यापेक्षा मला त्या सिच्युएशनमध्ये काय वाटतं हे जास्त महत्त्वाचं असतं आणि ते असतं आपलं डेली लाईफ. सो या डेली लाईफवाल्या गोष्टी आहेत माझ्या. म्हणजे आज कदाचित मला हे वाटलं, उद्या कदाचित मी आता त्या दिवशीचा जो ब्लॉग होता त्यात डिवाईन्स होतं, त्यात मी फुल्ली मोटिवेटेड होतो की अरे यार डिवाईनसारखं काहीतरी करायचं आहे, म्हणजे त्याची स्टोरी वगैरे. सो या डेली लाईफमधल्या गोष्टी आहेत. आज मला हा पिक्चर आवडला, कदाचित उद्या मला मार्वल्समधला कुठला तरी पिक्चर आवडेल, काय सांगता येत नाही. हू नोज आज कसं वाटलं, आज कसं झालं आणि उद्या कसं होईल. सो असं सगळं आहे. मला असं फार बडबड झाली या ब्लॉगमध्ये, पण बस एवढं सांगायचं होतं की मुरांबा माझ्या थोडा हृदयाजवळचा चित्रपट आहे आणि या भाईला पण मागे. भाई बरोबर ना? आजपासून माझा आहे. हां आजपासून माझा आहे. काय तुझा मुरांबा काय मुरांबा तुझा जवळ- तुझा मुरांबा जस- काय जवळचा आहे एकदम असा पिक्चर, असा काय बोलतो? चित्रपट, असा मराठी स्पेसिफिकली तर मराठी पिक्चर असा एकदम असं जवळचा आला. आता आपण एक काम करू. आता आपण असा हा बघितला ना, आपण उद्या हा बघू, फर्स्ट क्लास दाभाडे बघू. पिंक चड्डी वगैरे काय मायाच्या बहिणी पोकी. आता आम्ही काय बोलू, दुसऱ्या मिनिटाला बघा कसे वागायला लागलो, लगेच मूडच चेंज झाला. काय